बावनकुळे यांची तब्बल 40 मिनिट चर्चा झाली आहे। अजित पवार फडणवीसांची भेट घेऊन बावनकुळे वर्षावर गेले होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत बावनकुळेंची 40 मिनिट चर्चा झालेली आहे। आता हालचालींना वेग आलेला आहे। मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात महायुतीत एकमत झाल्याची माहिती सूत्रांची आहे। तर शिंदेंच्या भेटीनंतर बावनकुळे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांनी 40 मिनिट चर्चा केलेली आहे आणि शिंदेंच्या भेटीनंतर बावनकुळे वर्षावरून निघाले आणि वर्षावरून ते फडणवीसांच्या भेटीसाठी गेले। मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात महायुतीत आता एकमत झालेलं आहे। सूत्रांमार्फत ही महत्त्वाची बातमी समोर आली आहे। शिंदे आणि बावनकुळेमध्ये तब्बल 40 मिनिट चर्चा झालेली आहे आणि शिंदेंसोबत जी चर्चा झाली तो निरोप घेऊन आता बावनकुळे फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। वर्षावरून ते निघाले त्यावेळची दृश्य। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडलेत। कृष्णा, काय सांगाल या 40 मिनिट झालेल्या बैठकीबद्दल? उर्फिला आपण पाहतो की मागच्या काही दिवसांमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेलेले होते। आज सुद्धा ते वर्षा बंगल्यावरती गेले आणि एकनाथ शिंदे यांच्याशी जवळपास 40 मिनिटे त्यांनी चर्चा केलेली आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा सागर बंगल्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी ते पोहोचलेले आहेत। खरं तर काही खात्यांचा जो काही प्रश्न आहे तो सुद्धा चर्चेमध्ये आहे आणि नेमकं ते खातं कुठल्या पक्षाला जाणार याबाबतच्या काही चर्चा आहेत। त्याबाबत त्या तीन पक्षामध्ये समन्वय साधण्यासाठी काही नेते प्रयत्न करतात आणि त्याचमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये चंद्रशेखर बावनकुळे हे सातत्यानं दोन्ही पक्षातल्या दोन वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करताना पाहायला मिळतात आणि दोन्ही नेत्यांचे जे काही निरोप आहेत किंवा मेसेजेस आहेत त्या पद्धतीने चर्चा होत आहेत अशी काहीशी माहिती सुद्धा मिळते आहे आणि शपथविधी जो आहे ते नक्कीच कृष्णा